नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नासलेल्या दुधापासून कलाकंद. तुम्ही इथे हा कलाकंद पाहू शकता. अगदी बेकरीमध्ये मिळतो असा दाणेदार आणि रसरशीत असा हा कलाकंद आपण घरच्या घरीच बनवू शकतो, ते पण खराब झालेल्या दुधापासून. इथे तुम्ही पाहू शकता किती रवाळ असा हा कलाकंद इथं तयार झालेला आहे. अगदी जिभेवर ठेवताच विरघळेल इतका हा मस्त घरच्या घरी कलाकंद आपण बनवणार आहोत. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. एका कढईमध्ये 1.5 वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 5 चमचे साखर घातलेली आहे. आता ही साखर दुधामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे. साखर दुधामध्ये व्यवस्थित विरघळते तोपर्यंत आपण इथे पनीर घेतलेलं आहे. हे पनीर मी नासलेल्या दुधापासून बनवून घेतलं आहे आणि आता आपण एखाद्या खिसणीने व्यवस्थित असं खिसून घ्यायचं आहे. तर हे पनीर आपण बारीक खिसणीनेच किसून घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान असं रवाळ तयार होतं. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पनीर जे आहे ते आपण इथे खिसून घेतलं आहे. आता आपण जे दूध उकळासाठी ठेवलं होतं ते बरोबर 1.5 वाटीचं ते उकळून एकदम बरोबर 1 वाटीवर दूध इथे तयार झालेलं आहे. आता या स्टेजमध्ये आपण याच्यामध्ये संपूर्ण जे पनीर आपण खिसून घेतलं होतं ते संपूर्ण घालून घ्यायचं आहे. संपूर्ण पनीर दुधामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. दुधामध्ये पनीर व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे इथपर्यंत आपण ते परतून घ्यायचं आहे. तर संपूर्ण पनीर इथं पहा व्यवस्थित असं दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही पुन्हा याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड केला तरीही चालेल. आता हे सर्व मिश्रण 1 मिनिटभरासाठी छान असं शिजवून घेतलं आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे ती म्हणजे मिल्क पावडर. तर इथे मी 1 पाव वाटी मिल्क पावडर घेतली होती, तर ती संपूर्ण मिल्क पावडर कढईमध्ये घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता तुम्ही इथे पाहू शकता पनीरचा जो काही ओलसरपणा आहे तो नाहीसा होईपर्यंत आपल्याला कढईमध्ये हे मिश्रण जे आहे ते परतून घ्यायचं आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर जे पनीर आहे ते कढईला लागू शकतं. तर संपूर्ण मिश्रण हे आपलं तयार झालेलं आहे. एका प्लेटला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर आता त्या प्लेटवरती आपण हे जे संपूर्ण मिश्रण आहे ते संपूर्ण काढून घेऊया. संपूर्ण मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्ही एखाद्या चमचाही वापरू शकता किंवा एखादी वाटी घेऊन वाटीच्या तळानेही ही संपूर्ण वडी व्यवस्थित सेट करू शकता. तर आता याच्यावरती घालायचं आहे थोडंसं ड्रायफ्रूट्स. तर इथे मी बदाम आणि काजूचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते, तर ते घालून व्यवस्थित असे पुन्हा एकदा हा कलाकंद जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे आणि हा गार होण्यासाठी असाच बाजूला ठेवायचा आहे. 10 मिनिटानंतर थोडासा गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण ही जी वडी आहे ती सेट होण्यासाठीच अशीच 1-2 तासासाठी बाजूला ठेवायची आहे. तर पहा या पद्धतीने थोडंसं गार झाल्यानंतर मिश्रण आपण या वड्या पाडून घेतल्यात आणि त्यानंतर 1 तास ते 1.5 तासासाठी असंच हे सेट होण्यासाठी बाजूला ठेवलं होतं. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा सुरेख हा कलाकंद जो आहे तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर इथे आता आपण प्लेटमधून काढून पाहूया. तर कलाकंद काढण्यासाठी इथे मी परातनं घेतलेला आहे आणि परातण्याने व्यवस्थित असा हा कलाकंद आपण बाजूला काढलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी दाणेदार आणि रसरशीत असा हा कलाकंद जो आहे तो तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि व्हिडिओसाठी 1 लाईक नक्की करा. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना असा घरीच बनवलेला कलाकंद नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.